तुझ्या भिरभिरतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एज क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आता जो प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं एकदम सोपं आहे. सर्व एडिटिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, चॅनल व नवीन आलं तर चॅनल सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते बीटमार्क प्रीसेट कायचा ओव्हरलॉक अशा परत दिसून येणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुम्ही 8.17 इथं यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून आपले जे फोटो आहेत ते इथून ॲड करायचे मीडियामध्ये जाऊन. तर मी अशा प्रकारे इथं पहिल्यांदा फोटो सगळे ॲड करून घेतो बीट टू बीट अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथं जे फोटो आहेत ते पण ॲड करून घेतलेले आहेत. तर परत इथं आता ग्रुप एडिट करायचे आहेत आपल्याला फर्स्ट टाईमला. तर काय करायचं तर ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. तर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमचे फोटो ओपन होतील. तर इथे क्लिक करून प्लसवरती त्यानंतर जी इमेजची साईज आहे ती कमी करायची आहे. अशा प्रकारे इथं त्याला वरती न्यायचं आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आहे. एवढं केल्याच्या नंतर ह्याच्यावरती लॉंग प्रेस करून याला मागं आणायचं आहे. त्याच्यानंतर परत याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हवा तसं सेट करू शकता इथे. नंतर बॅक यायचं आहे. अशाच प्रकारे दुसरा जो ग्रुप आहे तो इथून एडिट करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून आपला जो हवा आहे तो इमेज सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याला जरा छोटा करायचा आहे. पुढं जायचं आहे. त्याला व्यवस्थित सेट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे जी लेन पुढंपर्यंत ठेवायचे आहे. पुढंपर्यंत ठेवल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करून याला शेवटपर्यंत ठेवून परत बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडला घेतल्यावर काय असं अशा प्रकारे दिसून जाईल. तर तुम्ही त्याला इथं सेट करू शकता नीट. मी पण जे आहे ते सेट करतो. त्यानंतर अशा प्रकारे ते सगळे ग्रुप आहेत ते तुम्ही एडिट करायचे आहेत. मी सगळे एडिट करून घेतो. जे आहे ते सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले. तर तुम्ही त्यांना 8.16 पाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक PNG तुम्हाला मी दिलेला आहे तो ॲड करायचा आहे. तो ॲड केल्याच्या नंतर त्याची लेंथ जरा पुढंपर्यंतच ठेवायची अर्ध्या PNG पर्यंत. त्यानंतर काय करायचं इथं याच्यावरती क्लिक करून ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि इथं क्रोमा की सर्च करायचं आहे. तर इथं क्रोमा की सर्च करतो मी. एक मिनटं. क्रोमा की असेल इथं कुठं तर खाली केले मिस्टेक. इथं क्रोमा की आहे. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. ब्लॅक कलर सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून जाईल. तर काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला ही लेअर कॉपी करायचे. पुढं जायचं परत पुढं जिथं आपले इमेजेस आहेत तिथे लेअर पेस्ट करून टाकायचे. तर अशा प्रकारे मी सगळीकडे पुढं पेस्ट करत जातो. तर अशा प्रकारे आता इथे शेवटचा इमेज. त्यानंतर तुम्हाला काय करायचं बॅक यायचं आहे. शेवट प्रीसेट ओपन करायचे आणि हा जो इफेक्ट आहे इथून कॉपी करायचा. कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं परत बीटमार्क प्रीसेट ओपन करून जे राहिलेले इमेजेस आहेत त्याला पेस्ट करत जायचं आहे. हे राहिलेले सगळे इमेजेस आहेत त्याला पेस्ट करायचं आहे हा इफेक्ट. तर अशा प्रकारे मी पेस्ट करतो. त्यानंतर अजून एक स्टेप आपल्याला करायचे ते म्हणजे काय करायचे इथं तुम्ही आला इथं पुढं जायचं आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करायचं. फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून ह्याच्यावरती कलरमध्ये जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचं आहे. व्हाईट कलर पुढं जायचं आहे.